Good morning, students. Today we are learning chapter number 9, Motion and Types of Motion. In our day-to-day life, we see many moving objects. Moving objects are said to be objects in motion. म्हणजेच आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या गतिमान असतात. बघा, या ठिकाणी वेगवेगळी चित्रे आहेत. पहिल्या चित्रात फुटबॉलला मिळालेली गती, दुसऱ्या चित्रात भोवऱ्याला मिळालेली गती, तिसऱ्या चित्रात मुलाने फेकलेला जो चेंडू आहे त्याची गती, चौथ्या चित्रात कुंभाराचे चाक. म्हणजेच या वस्तू गतिमान अवस्थेत दिसतात. There is motion, but all motions are different to each other. So, what is motion? Motion is the continuous displacement of an object. म्हणजेच वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन, यालाच वस्तूची गती असे म्हणतात. For example, the trees are seen to run backward while we are traveling in a train. If an object is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in motion. Change of place of an object is called displacement. An object in motion continuously undergoes displacement. बघा, वस्तूचे विस्थापन म्हणजेच स्थान बदलणे होय. गतिमान वस्तूंचे सतत विस्थापन होत असते. समजा आपण रेल्वेतून किंवा एस टीतून प्रवास करत असतो, त्यावेळेस आपल्याला बाहेरची झाडे मागे पळताना दिसतात. याचे कारण म्हणजे आपल्याला मिळालेली गती. विस्थापन म्हणजे काय? तर स्थान बदलणे. चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आता मी पुन्हा मोशनची डेफिनेशन सांगते. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. टाइप्स ऑफ मोशन, त्यातला फर्स्ट टाइप लिनियर मोशन. A train or a moving vehicle on a road may travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called linear motion. An object in linear motion shows displacement along a straight line. बघा, रेल्वेगाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी जी गतिमान वाहने असतात ती एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती ही रेषीय गती असते असे आपण म्हणतो. आता तुम्हाला लिनियर मोशनची 2 चित्रे दाखवते. त्यातील आपण तुलना करू. बघा, द मोशन ऑफ सोल्जर्स इन अ परेड इज द सेम. ड्युरिंग दॅट परेड नॉट इवन अ स्लाइट डिफरन्स इज सीन. हाउएवर, the motion of the girl coming down the slide does not appear to be uniform. The girl comes down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. म्हणजेच बघा, संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती सतत एकसारखीच असते. त्यात थोडाही फरक आपल्याला दिसून येत नाही. परंतु घसरकुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. खाली येते कारण तिची गती सतत वाढत जाते. द मोशन ऑफ द मार्चिंग सोल्जर्स इज युनिफॉर्म लिनियर मोशन बिकॉज इन दिस मोशन नो चेंज इज सीन. ऑन द अदर हँड, द मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. These are the 2 main types of linear motion. First, uniform linear motion. When the distance traversed by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. Now second, non-uniform linear motion. When the distance traversed by an object along a straight line in unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion.
म्हणजेच एकसमान रेषीय गती आणि असमान रेषीय गती. नॉन लिनियर मोशन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. म्हणजेच एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नॉन लिनियर मोशन असे म्हणतात. द स्विंग ऑलवेज कम्स बॅक फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. इट टेक्स अबाउट द सेम टाईम फॉर each swing or oscillation. This movement of a swing is called oscillatory motion. झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्यालाच आपण ऑसिलेटरी मोशन असे म्हणतो. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या पंखांची हालचाल तसेच घड्याळातील फिरणारा लंबक ही ऑसिलेटरी मोशनची एक्झाम्पल आहेत. अजून दुसरी उदाहरणं म्हणजे शिवणयंत्र जे तुम्ही पाहिलं असेल तर त्यातील सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही देखील ऑसिलेटरी मोशनची एक्झाम्पल आहेत. द मुवमेंट ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक, द विंग्स ऑफ अ बर्ड, the needle of a sewing machine, the vibrating diaphragm of a tabla or drum are also examples of oscillatory motion. The motion of a body that is oscillating, that is swinging back and forth, is called oscillatory motion. तर आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या या गतीलाच ऑसिलेटरी मोशन असे म्हणतात. नेक्स्ट मोशन इज सर्क्युलर मोशन. The hands of a clock move in a circular manner. म्हणजेच घड्याळाचे जे काटे असतात ते वर्तुळाकार फिरतात. आता घड्याळाच्या काटांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे पंखा, आकाश पाळणा, मेरी गो राऊंड हे देखील वर्तुळाकार मार्गाने त्यांची फेरी पूर्ण करतात. अ फॅन, अ जायंट व्हील अँड अ मेरी गो राऊंड complete each round along a circular route. These are the example of circular motion. The motion of an object along a circular path is called circular motion. म्हणजेच वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला सर्क्युलर मोशन असे म्हणतात. The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला पिरियडिक मोशन असे म्हणतात. सम ऑब्जेक्ट्स कंप्लीट वन राऊंड ऑर वन ऑसिलेशन इन अ फिक्स्ड पिरियड ऑफ टाईम. फॉर एक्झाम्पल, द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक कंप्लीट्स वन राऊंड इन एक्झॅक्टली 60 minutes एव्हरी टाईम. मेरी गो राऊंड, सनसेट, सनराईज. These are the example of periodic motion. Next, random motion. The motion that changes its direction and speed continually is called random motion. ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला रँडम मोशन असे म्हणतात. A butterfly constantly flits from one flower to another. There is no definite direction to its motion. The motion of the players in a game of football. The motion of crawling baby. A wandering animal. These are the example of random motion. म्हणजेच फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. तसेच फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती, रांगणारे बाळ, भटकी जनावरे ही सर्व रँडम मोशनची एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट, स्पीड. द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. युनिट ऑफ स्पीड किलोमीटर पर अवर, मीटर पर सेकंद. समजा एक बस सोलापूर ते पुणे
असे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते? बघा, 5 तासात ती 200 किलोमीटर अंतर पार करते. म्हणजेच आता आपल्याला 200 डिवायडेड बाय 5 म्हणजेच 5, तर किती उत्तर आलं? 40. मग तिने एका तासात किती अंतर पार केले? तर 40 किलोमीटर. म्हणजेच तिचा स्पीड किती आहे? तर 40 किलोमीटर पर आवर. In this way, we have completed chapter number 9, Motion and Types of Motion.